खाजगी शाळांमध्ये प्रवेश मिळवा करता शासनातर्फे RTI अंतर्गत विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये प्रवेश त्या ठिकाणी मिळवला जातो। पण आता बऱ्याच वेळेस असं होतं की विद्यार्थी हा 3 किलोमीटरच्या बाहेरचा असतो आणि बनावट कागदपत्रे बनवून तो आर्थिकदृष्ट्या ते परिवार सक्षम असताना सुद्धा ते त्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतात, जेणेकरून त्या आर्थिक दुर्बल घटकातल्या विद्यार्थ्यावर त्या ठिकाणी अन्याय होतो। तर हा सगळा प्रकार जो चालला आहे, तर माझा पहिला प्रश्न आहे की हे आपण बंद करणार का? दुसरा प्रश्न असा माझा आहे की RTI मध्ये पहिल्या वर्गामध्येच पालकाला या योजनेचा लाभ दिला जातो, पण त्याची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळेच RTI कायदा आपण लागू केला। मग पहिली ते चौथी या 4 वर्गामध्ये शिकल्यानंतर त्याची गरिबी दूर होते का? आणि मग त्याला शाळा बदलली की त्याला या RTIचा फायदा होत नाही। माझी मंत्री महोदयांना दुसरा प्रश्न आहे की त्याला दुसरी शाळा जर त्याने बदलली 5वीमध्ये किंवा 7व्या वर्गामध्ये, तर त्याला या RTI कायद्याचा फायदा मिळेल का? हा माझा दुसरा प्रश्न आहे। आणि माझा तिसरा प्रश्न या अनुषंगाने असा आहे की या RTIच्या कायद्याअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश मिळतो, तर ते आर्थिक दुर्बल घटकातले असल्यामुळे त्यांना एकाच वर्गामध्ये शिकवलं जातं, त्यांना वर्गवारी अ ब क ड मध्ये असं बाकी विद्यार्थ्यांच्या बरोबर शिकवलं जात नाही। म्हणजे त्या ठिकाणी ते आर्थिक दुर्बल घटकाचे असल्यामुळे त्यांचा द्वेष केला जातो आणि त्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं जातं। तर यावर शासन काही प्रतिबंधक कारवाई करणार आहेत का? हे माझे स्पेसिफिक 3 प्रश्न मंत्री महोदय उत्तर घेऊया। अध्यक्ष महोदय, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009च्या अनुषंगाने या ठिकाणी खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर 25% जागा या वंचित आणि दुर्बल घटकातील मुलामुलींकरता राखून ठेवण्याची तरतूद आहे। आणि मग या नियमाप्रमाणे ज्या पालकांचं 1 लाखाच्या आत त्या ठिकाणी आर्थिक उत्पन्न आहे, अशा विद्यार्थ्यांच्या पाल्यांना त्या ठिकाणी साधारणपणे त्याच परिसरातल्या शाळेमध्ये प्रवेश देणं अपेक्षित आहे। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी साधारणपणे पहिलीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश दिला जातो आणि प्रवेश दिल्याच्या नंतर शाळेमध्ये नंतरच्या काळामध्ये शाळा बदल करण्याची त्या ठिकाणी तरतूद नाही। आणि म्हणून पालक जी काही शाळा मागतात त्या ठिकाणी 25% जागेमध्ये जे काही नियमावली आहे त्या नियमावलीनुसार त्या ठिकाणी प्रवेश दिला जातो। दुसरा जो काही या ठिकाणी मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे की बाबा या विद्यार्थ्यांच्यासाठी काही शाळा जर वेगळ्या वर्गाच्या माध्यमातून त्या ठिकाणी या विद्यार्थ्यांच्यासाठी वर्ग भरवत असतील तर ती काही योग्य बाब नाही। सर्व विद्यार्थ्यांच्या समवेतच या विद्यार्थ्यांना शिक्षण देणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे। आणि म्हणून पर्टिक्युलर कुठल्या शाळेच्या संदर्भातली जर तक्रार असेल तर त्याची चौकशी करून त्या ठिकाणी कारवाई केली जाईल। 1 मिनिट माईक चालू करा त्यांचं। जे उत्पन्नाचं प्रमाणपत्र असतं ह्याच्यामध्ये घोळ होतो, तर हे उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे, ह्याच्या तपासणी जी करायला पाहिजे चेकिंग, त्याच्यासाठी काही वेगळे नियम तुम्ही देणार आहेत का? कारण आता ती चेकिंग बरोबर होत नाही। दुसरा प्रश्न आहे, जे रजिस्ट्री कार्यालयामध्ये भाडेकरूची नोंदणी करून म्हणजे त्याचं एक लोकेशन आहे की या एरियामध्ये राहणाऱ्या लोकांना त्याचा फायदा मिळणार आहे, तर म्हणून दोनच विचारा। आता एवढाच प्रश्न आहे की त्यांना तुम्ही बरोबर ते भाडे तिकडेच राहत आहे का, ह्याचं सुद्धा तुम्ही तिकडे चेकिंग करणार आहेत का? आणि जे कायदा तोडतायत त्यांच्यासाठी पनिशमेंट तुम्ही काय वेगळी देणार आहात का? अध्यक्ष महोदय, या प्रश्नाच्या संदर्भामध्ये उत्पन्नाचा दाखला देणं हे महसूल विभागाचं त्या ठिकाणी काम आहे आणि तो जो काही दाखला देतात तो आपण अधिकृत धरतो। दुसरा जो काही मुद्दा त्याचं निवासस्थानाच्या संदर्भामध्ये पण त्या ठिकाणी त्याचं 30 वर्षाचा प्रश्न उत्तराचा तास उत्तर संपेस तोपर्यंत वाढवण्यात येत आहे। अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी रजिस्टर्ड ॲग्रीमेंट त्या ठिकाणी घराचं असलं पाहिजे असं त्या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि जो याचा मिसयूज घेईल त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचं पण प्रावधान करण्यात आलेलं आहे। प्रश्न उत्तर